2 षटकं झाली. षटक क्रमांक 3ला होती सुरुवात. स्पेल कंटिन्यू करत असताना करण आपल्याला पाहायला मिळतील. बघूया करणच्या वतीने कशी कामगिरी असेल ओव्हर नंबर 3 मध्ये. कारण मागील ओव्हरमध्ये मोमेंटम मिळाला आहे, स्पेशली मागील 3 बॉल, त्या 3 बॉलवरती जवळपास 12 धावा खर्च केल्यात. त्यावेळेस देखील फुल टॉस बॉल, मिड ऑफमध्ये फिल्डर, रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन, पण जो मिड ऑफचा खेळाडू होता त्याने वेगाने थ्रो केला होता. इतका वेगाने थ्रो आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का बसतोय. बॅक टू बॅक 2 रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजाच्या खेळीचा अंत. जयेश बॅक टू दी पवेलियन. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती प्रकाश आणि सार्थक हे 2 खेळाडू पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3ला सुरुवात होती आणि नौके दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. दोन्ही संघांसाठी आपण पाहू शकतो आता ही 50-50 मॅच झाली आहे. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये कॅच करेल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. एकावरती एक 3 हादरे बसत असताना 3 बॉलमध्ये 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये, आता कॅचआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रकाश अखेळीचा अंत. प्रकाश बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना टीम रावगाव संघाने तिसरा 20 या आकड्यावरती. कारण मैदानावरती धावा वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस धावा येत आहेत किंवा धावांचा मोमेंटम तुमच्या साईडला नाही आहे, त्यावेळेस तो मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी एखाद 2 डॉट बॉल गरजेचे असतात. विकेट आली नाही तरी. आणि मैदानावरती पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट, त्यानंतर विकेट आणि आता बघा कॉन्फिडन्स, तो वेग वाढलाय गोलंदाज करणचा. त्यावेळेस कॉन्फिडन्स असतो, त्यावेळेस कॉन्फिडन्समध्ये वेग देखील वाढतो आणि वेग वाढत असताना वेगाची भीती, वेगाचा भय काय मैदानावरती दाखवत असताना बॉल पडल्यानंतर खाली राहिल्या, शूट झालाय. मरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती 20, 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली मैदानावरती आपण पाहू शकतो. स्विच इट मोमेंटला कुठेतरी थोडंसं टेंटेटिव्ह अप्रोच फलंदाजांचं सांगून देतात, कारण सरळ बॅटने धावा येत नसतील त्यावेळेस एखादा खेळाडू स्विचिट अटेम्प्ट करतो. सध्याच्या अंगामध्ये जर विचार केला तर स्विचिट हा काही खेळाडूंचा पेटेंट स्ट्रोक आणि प्रायमरी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे प्रथमेश ठाकरे स्विचिट ज्यावेळेस खेळतात तो प्रायमरी स्ट्रोक त्याचा पाहायला मिळतो. ऋतिक पाटील ज्यावेळेस तो कॉन्फिडन्स बिल्ड करतो त्यावेळेस तो स्विचिट अगदी कडक मारतो. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 20. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल झालेत 5. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. एकही धाव खर्च केली नाहीये आणि यावेळेस देखील थोडंसं आपण पाहू शकतो मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. मेडन षटक आपल्याला पाहायला मिळते. अफलातून कामगिरी जी मात्र आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळाली. मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करणच्या वतीने. स्पर्धेमधील दुसरं